तर मित्रांनो, आपण एक आत्ता ट्रेड घेतलेला आहे. तर बघूया याच्यात लॉस होते की प्रॉफिट होते. लगातार 7 आपले स्टॉप लॉस हिट झालेले, त्याची व्हिडिओ मी आत टाकलेले आहेत. तुम्ही जर नाही बघितले असाल तर जाऊन बघू शकता. तर यामध्ये एंट्री घेण्याचं कारण काय होतं ते माझं लॉजिक सांगू शकतो. कारण मी काय असा परफेक्ट असा याच्यातला प्रो प्लेयर नाही मित्रांनो. मी शिकत आहे आणि शिकता शिकताच माझी इच्छा झाली की चला आपण सुद्धा आपलं नॉलेज इतरांसोबत शेअर केलं तर वाढते असं म्हणतात. त्यामुळे मी हे स्क्रीन रेकॉर्डिंग करून व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहे की खूप अशा अडचणी येतात मित्रांनो. तर त्यासाठी मी हे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. तर इथे स्टॉप लॉस बघा, हा आपला स्टॉप लॉस आहे, तुम्हाला दाखवतो. इथे आपण स्टॉप लॉस लावला, एंट्री प्राइस, आणि इथे आपण 1:3चा लगभग रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करायला असं टार्गेट लावलेलं आहे मित्रांनो. तर याचं एंट्री घेण्याचं कारण तुम्हाला दाखवतो मी. आपण इथे बघितलं नाही तर आपण 2 चार्ट लावलेले आहेत. इथे एक 1 हाऊसचा चार्ट आहे. थोडं किचकट होते मित्रांनो मोबाईलवर थोडं ट्रेडिंग करणं. सध्या आपल्याला लॅपटॉप वगैरे गरज नाही, त्यामुळे आपल्याला मोबाईलमध्येच करणं भाग आहे. तर इथे बघू शकता, इथे 4 हाऊसला मित्रांनो आपण एक लेवल ड्रॉ केली होती. तर 4 हाऊसला हे बघू शकता, असं एका पॅटर्न मध्ये आपलं मार्केट खेळत आहे. तर इथून वरून एक ब्रेकआउट देऊन खाली रिजेक्शन घेऊन EMI-चं पण ब्रेकआउट येऊन एक दुसऱ्या लेवल इथे बघू शकता, जे मी मार्क केलेले आहे इथे. तर या मार्कपर्यंत येण्याची संभावना आहे, त्यामुळे आपण याच्यामध्ये एंट्री केलेली आहे मित्रांनो. तर बघूया काय होते काय नाही. स्टॉप लॉस हिट होतो आणि त्यानंतर जर एका घंट्याच्या याच्यामध्ये बघितलं तर काय प्रोसेसिंग आहे ते तुम्हाला दाखवतो मी. तर इथे पण बघू शकता अशा प्रकारचा हा दिसत आहे. इथे हे आपण जे लेवल ड्रॉ केली होती ते इथे आहे हे वाले, आणि आपण एंट्री जवळपास इथे घेतलेली आहे. आणि आपल्याला इथपर्यंत जरी टार्गेट भेटलं तरी खूप होईल. आपण आता फक्त 100 रुपयाने खेळत आहे मित्रांनो, कारण आपल्याला ॲपची प्रॅक्टिस वगैरे सगळं लगभग आता किती वाजले 11:30 मित्रांनो. आता 1 घंट्याची कॅन्डल नवीन ओपन झालेली आहे. बघू आता काय सगळ्यात खतरनाक पोझिशन होते, अपसाईडला गेले. EMI रिजेक्शन घेतलं तर थोडंसं काही वाटणार नाही, पण काय सांगावे आता आपल्याला तरी काय. मार्केटचा प्रिडिक्शन फक्त अंदाज घेऊ शकतो, बाकी कोणी असा भविष्यकाळ नाही. आणि जर म्हणत असतील तर ते तुम्हाला लुटण्याच्या मागे आहेत, त्यामुळे कधीही त्यांच्या मागे लागू नका. आता बघू शकता इथे जर EMI-वर जर रिजेक्शन घेतलं तर ही कॅन्डल खाली जाऊन रिजेक्शन तर घेतलंय मित्रांनो. तर अशा प्रकारे जर खाली जर असली तर भरपूर इथपर्यंत या लेवल पोहोचच्या खाली पण जाण्याची शक्यता आहे. आणि जर का या लेवलला पण ड्रॉप केलं, जर का या लेवलला जर क्रॉस केलं तर अजून सुद्धा खाली जाण्याची शक्यता आहे. तर बघूया काय होते ते. माझं पण मित्रांनो तुम्हाला एवढं सांगणार, जर तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करत असाल किंवा तर जास्त पैसे लावू नका. एक 500, 50, 100, 1000 रुपये टाका आणि ट्राय करा एका लॉट 2 लॉट खेळण्याचा. कारण तुम्ही जास्त घेऊ शकत नाही कमी पैसे असल्यामुळे. आणि 100% मार्जिन जरी लावलं, फक्त तुमची स्ट्रॅटेजी थोडीशी स्ट्रॉंग ठेवा, जेणेकरून आणि स्टॉप लॉस प्रत्येक याच्यामध्ये लावण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला बरेचसे फायदे होतील. आता रेड कॅन्डल झाली मित्रांनो 0.3 म्हणजे लगभग 3-4 रुपयाचा प्रॉफिट यामध्ये आहे. असं काही 3-4 हजाराचं वगैरे काही नाही. आपण तो सर्व शिकत आहे. तर शिकण्यासाठी थोडेफार लोक मी, कारण बरेचसे पॉडकास्ट काम करत तेव्हा ऐकले मित्रांनो. तो खूप लोक सांगतात माझे लोन काढून मी खेळले आणि त्याच्यानंतर कर्ज माझ्यावर 2-4 कर्ज चालू आहे, लोन चालू आहे, तसं तसं भरपूर. तर सगळ्याच एकच डिपेंडिंग आलं की मार्केटला शिकण्यासाठी पैसा हा द्यावाच लागतो. आपल्याला सुद्धा मार्केट वेगळं नाही, त्यामुळे मग मी सुद्धा एक विचार केला की आपल्याला जर पैसे मार्केटला द्यायचे असतील तर आपण तेवढ्या लाखो करोडमध्ये आपल्याकडे ऑलरेडी नाहीतच. आपण देऊ शकणार किती 5,000, 10,000, आणि 10,000, 5,000 सुद्धा केल्याच्या नंतर आपल्याला खूप गिल्टी फील होईल. त्यामुळे आपण सीधा काय केलेलं आहे, 100 रुपयाचं टाकत आहे. तर लगभग आता मी एका वहीमध्ये नोटबुकमध्ये लिहित पण आहे की माझ्या काय चुका झाल्यात काय नाहीत. तर आजच्या ट्रेड हा ट्रेड दुसरा आहे मित्रांनो. एक ट्रेड मी फर्स्ट केला पण तो चुकीचा झाला होता, त्यामुळे थोडंसं लॉस झालं. असू देत, तेवढं तर लॉस वगैरे चालूच असते. आणि ह्याच चुका मला कमी करण्यासाठी मी कमी रेंजवर खेळत आहे आता. कारण मी आता हे फ्युचरमध्ये कालपासून शिफ्ट झालो मित्रांनो. याचं कारण सांगतो तुम्हाला. कारण मी ज्यावेळेस ऑप्शन ट्रेडिंग करू लागलो तर त्यावेळेस माझ्या ऑर्डर जबरदस्त लागत होत्या, पण ऐन वेळेस एक्झिट होत नव्हत्या, स्टॉप लॉस वगैरे म्हणजे टार्गेट प्राईस वगैरे. तर त्यामुळे खूप मला वेगळं वाटलं, म्हणून मी हे कॅन्सल करून फ्युचरमध्ये शिफ्ट झालो. आणि फ्युचरमध्ये कसं मित्रांनो, तुम्हाला वारंवार कुठे जायचं काम नाही. कारण तुम्ही एकदा ऑर्डर पंच केल्याच्या नंतर इथूनच तुम्ही टार्गेट सुद्धा लावू शकता. हे टार्गेट लावलेलं आहे, आणि स्टॉप लॉस सुद्धा लावू शकता. तुम्हाला व्यतिरिक्त कुठेही दुसरी स्क्रीन ओपन करायची गरज नाही, ऑप्शन चेंज बघण्याची गरज नाही, काही नाही. तर त्यामुळे थोडंसं मला योग्य वाटलं म्हणून मी फ्युचरकडे. आणि मार्जिन मी मित्रांनो माझे 100च अकाउंटमध्ये मी डिपॉझिट केले होते. त्यामध्ये पण लॉस बरेचसे झाले. 20 रुपये मिनिमम राहिले होते माझ्या अकाउंटला. तर मी मित्रांनो लगभग तुम्हाला सांगतो, तर लगभग मित्रांनो मी 20 रुपयाहून परत काल माझ्या ट्रेडमध्ये भरपूर असं प्रॉफिट झालं. लगभग 300 दिसत होतं ऑप्शन ट्रेडिंगमध्ये, पण काय माहित काय झालं काय नाही. तर 30 वरच येऊन पोहोचलं. तर असं करून परत माझ्याकडे 52 रुपये झाले. तर अशा प्रकारे ट्रेडिंगमध्ये खूप डेंजरस आहे मित्रांनो. याच्यात तुम्हाला इतकं पेशंट, इतका इंतजार की बस तुम्ही एखाद्या तुमच्या गर्लफ्रेंडचा एवढा वेट नाही केला असेल, एवढं तुम्हाला तुमच्या सिस्टमसाठी वेट करावी लागणार आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी यामध्ये आहेत मित्रांनो. तर इथे माझ्या हातामध्ये काही साईडवेज होती की काही लागत नाही. आणि मित्रांनो, तुम्ही जर काही दुसरं ऑनलाईन काम करत असाल तर मार्केट तुम्हाला बघायला जमलं. कारण तुम्ही हे काम करत तुम्ही ऑनलाईनला ते पण काम करत असाल तर तुम्हाला हे
परवडते मित्रांनो. नाही तर तुम्ही इतके बोर होशाल ना की बस सांगताच नाही. तुम्ही कोणाचे व्हिडिओ वगैरे बघून जर येत असाल तर तुम्हाला वाटते मी तर खूप वेळ थांबवलं, मी खूप खूप अडचणी राहतात. आणि आपल्या खेडेगावामध्ये आपल्या मराठी माणसामध्ये तर मी सांगतो छोट्या छोट्या गोष्टी, जसं की तुम्ही जर एखाद्या ट्रेडिंगला बसला तर लगेच तुम्हाला लक्ष्मी दळणार जाय, थोडंसं दुकानावर जाय, थोडंसं हे कर, थोडंसं ते कर, शेताकडे जाय, इकडे जाय, तिकडे जाय, बाजारला जाय. अशा भरपूर अशा अडचणी येतात मित्रांनो. त्यासाठी आहे की यामध्ये तुम्हाला टाइम तर पार्ट टाइमचा विषय घेऊ नका. याच्यामध्ये यायचं असेल तर पार्ट टाइम काही होत नाही. हा एक टाइम डिसाईड केला तर होऊ शकते. मित्रांनो बघू शकता जबरदस्त असे कॅन्डल फॉल करत आहे. तर आपले जर मी चॅनलवर स्ट्रॅटेजी वगैरे टाकले होते मित्रांनो पहिले. आता थोडंसं मी स्वतःच ट्रेडिंग करत आहे, त्यामुळे तेवढे स्ट्रॅटेजीज वगैरे टाकण्यास वेळ मिळत नाही, काही नाही. चला ठीक आहे. तुम्हाला पण जर शिकायचं असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कारण ते लाईव्ह मीच स्वतः एक परफेक्ट ट्रेडर नाही, कारण मी शिकत आहे, त्यामुळे मी डायरेक्ट आता जसे माझ्या काही खूप हे ते सोडून द्या मित्रांनो की तुम्ही प्रॉफिट किती घेणार, तुमची स्ट्रॅटेजी काम. तुम्हाला ॲपमध्ये इतकी अडचणी येतात की कुठे तुम्हाला क्लिक करायचं, कुठे क्लिक नाही करायचं, अशा भरपूर अशा अडचणी. तर त्यामुळे तुम्ही जास्त कॅश असली तरी तुम्ही जास्त कॅश कधीही खेळू नका, कारण भरपूर अशा अडचणी येतात. तुम्हाला कधी कुठे क्लिक करायचं, कधी काय, कोणतं बटन दाबायचं, कशी ऑर्डर घ्यायची, कसं एक्झिट करायचं, अशा भरपूर अशा गोष्टी येतात मित्रांनो. त्यामुळे जास्त कॅश नाही मार्केटमध्ये येऊ नका. तुम्ही यायचं असेल तर माझ्यासारखं असं छोट्या मोठ्या 50-100 तर खूप झाले माझ्यासाठी मित्रांनो. जास्त जर इच्छा असेल तर 500 ते 1000 खूप झाले. 500 ते 1000 मध्ये खूप काही शिकण्यासारखं भेटेल. कारण तुम्ही जर पेपर ट्रेडिंग केली मित्रांनो तर जर हे एक कॅन्डल आता क्लोज झाली आणि नवीन कॅन्डल ओपन झाली मित्रांनो. आता या कॅन्डलमध्ये आले तर आपलं टार्गेट सुद्धा येऊ शकते. तर मी काय सांगत होतो, तर तुम्ही पेपर ट्रेडिंग केली तर पेपर ट्रेडिंगचा तेवढासा इफेक्ट तुमच्या मनावर होत नाही. आता लगभग माझे याच्यामध्ये जवळपास किती 50 रुपये पकडून चला लागले असतील, तर पण तुम्हाला पैसा आहे ना मित्रांनो. तर थोडंसं माणसाला इमोशन तयार होतात, म्हणजे तुम्हाला पुढच्या जास्त अमाऊंटने ट्रेड करण्यासाठी तुम्ही प्रिपेअर होता मित्रांनो. तर त्यासाठी तुम्हाला 100 का होणार, 500 का होणार, 1000 का होणार, कमी नाही. तुम्ही पैशाने ट्रेड लावत राहिला तर तुम्हाला खूप असे प्रॉब्लेम फेस होतील, किंवा जे तुम्हाला शिकण्यासारखं भेटेल तर ते तुम्हाला पुढे खूप अनुभवता, म्हणजे अनुभव कामा येईल मित्रांनो. तर त्यामुळं तुम्ही कमी कमी पैशाने ट्रेडिंग करा, असं माझं मत आहे. त्यामुळे तुम्हाला शिकण्यासारखं बरंच मिळेल. तर आता इथे रिजेक्शन घेत आहे कॅन्डल, बघूया काय होते काय नाही. जर या कॅन्डलमध्ये जर आपल्याला आपलं टार्गेट मिळालं तर मग टेन्शनच नाही. 20-21 रुपयाचं आपलं याच्यामध्ये टार्गेट आहे मित्रांनो. मित्रांनो 100 पासून सुरुवात केलेली आहे. बघ आता म्हणजे 2 डिपॉझिट झालेले आहेत. तर 100 माझी मागच्या वेळेस तर मला कुठं काय करायचं काही समजत नव्हतं त्यामुळे. आणि थोडी 50 वाईप आउट झाली माझी, की 50 रुपयात काय होणार म्हणून मी डायरेक्ट कसल्या कुठल्या कुठे ट्रेडिंग केली. आता लगभग मी खूप सायकोलॉजी माझी ट्रेंड करत आहे. आणि आज माझं कालच्या घडीला 20 रुपयावर बॅलन्स होतं, आणि कालच मला एका ट्रेडमध्ये भरपूर असा प्रॉफिट झाला आणि बाउंड रुपयावर येऊन टिकलं. त्यामुळे अशा बऱ्याचशा गोष्टी मला अनुभवता येतात. आणि ते पेपर ट्रेडिंगवर असलं तर असं तेवढा इंटरेस्ट वाटत नाही मित्रांनो. आणि पैशाने असलं तर 2 रुपये कामात पण आपले स्वतःचे असले थोडंसं खूप बरं वाटते. तर अशा प्रकारे इथून झालं तर रिजेक्शन सुद्धा घेऊ शकते मित्रांनो मार्केट, कारण लगभग या लेवलला आलेलंच आहे. आणि इथं पण एक बाईंग झोन दिसतच आहे. बघूया काय होते काय, तेवढं मला कळत नाही मित्रांनो. एक लेवल ड्रॉ करत राहायचं, त्याच्या हिशोबाने चालत राहायचं, एवढं आपल्या डोक्यात पक्क ठेवायचं. बाईंग झोन लक्षात ठेवायचं काहीच नाही. आता लेवल कशी तुम्हाला सांगतो एक लक्षात घ्या. हे बघा तर हे बघा हे बघा इथे एक पॉईंट आहे, इथे एक पॉईंट आहे, इथे एक पॉईंट आहे. याला जर आपण असं ड्रॉ केलं तर झाली एक लेवल. त्यानंतर इथे एक पॉईंट आहे, इथे एक पॉईंट आहे. याला जर ड्रॉ केलं झाली एक लेवल. त्यानंतर इथे एक पॉईंट आहे, इथे एक पॉईंट आहे. याला जर ड्रॉ केलं तर झाली एक लेवल. फक्त आता चालू कंडिशनमध्ये आपल्याला कोणती लेवल कामी याच्यावर लक्ष द्यायचं, बस खेळ खतम. अशा प्रकारे माझी स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं माझ्या स्ट्रॅटेजी बद्दल नक्की कमेंट करा. मी 1 रुपया जर नाही कमवला तरी काही टेन्शन नाही मित्रांनो, कारण मी प्रॅक्टिस करणार आहे, बघणार आहे, जमणार तर ठेवणार आहे पुढे कंटिन्यू, नाही तर विषय क्लोज. कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक माणसाला जमला शेती नसते. चला लगभग खूप प्रॉफिट मध्ये होता ट्रेड, परत वापस आला मित्रांनो. चला कोई बात नाही, चल जाएगा चल जाएगा. 17-18 सेकंड बाकी आहेत त्या कॅन्डलचे. चला काउंटडाऊन सुरू करू. 9, 8, 6, 5, 4, 3, 2, 1. तर अशा प्रकारे नवीन कॅन्डल सुरुवात झाली आहे. त्या कॅन्डलने जर आपल्याला आपलं टार्गेट दिलं तर आजच्यासाठी आपले 2 ट्रेड पूर्ण होतात मित्रांनो, कारण एक रॉंग ट्रेड झाला आपल्यामुळे. खूप टाइमपासचं काम आहे मित्रांनो ट्रेडिंगमध्ये. लोकांना वाटतं असं की 2-4 व्हिडिओ बघितले की, मला पण तसंच वाटतं, कारण मी डिजिटल ब्लॉगरचे लगभग एकाच सोयीनं लगभग जेवढे व्हिडिओ आहेत लॉसेस आणि लेसनचे तर सगळे बघून ठेवले मित्रांनो. कारण माझं कामच होतं तसं, कारण माझ्या हातापायाला ऐकण्यासाठी बस टेपमध्ये लावून दिले पॉडकास्ट, किती दिवसभर ऐकत बसायचे. त्यामुळे खूप असं शिकण्यासारखं बरंचसं काही भेटलं, कारण ज्यामुळे आपण थोड्याशा चुका वाईट करू शकतो. आता बघूया त्याचा फायदा पुढं काय काय होतो काय काय नाही. तर असं मला एक वाटतं, तर या कॅन्डलचा
लो स्विंग लो जर आपल्या रनिंग केल्यानं ब्रेक केला तर मार्केट खाली जाण्याची शक्यता आहे. बघूया काय होती ते. आपण ऑलरेडी टार्गेट लावलेला आहे आणि थोडंसं मोठ्या टाइम फ्रेमवर बघावं काय चालू माहिती. माझ्या तर मध्ये इथून बॅक घेतलं 1 हॉर्स मध्ये तर थोडंसं बॅकअप होते की काय होते, कारण आपल्या लेवलपर्यंत पोहोचलेलं आहे मार्केट. नंतर 4 हॉर्स सुद्धा मित्रांनो आपल्याला टच झालेला आहे, त्यामुळे इथे जास्त तर आपल्यापेक्षा तुमचा झालेला आहे. त्यामुळे आपण आपल्या हॉर्समध्ये करायलाच अडचणीत नाही, पण कॉस्ट आवडत नाही, कारण इथून जर गेलं तर खालीच जाईल. जर त्याला ब्रेकडाऊन केलं तर जाण्याची शक्यता आहे, तर थोडंसं खूप रिस्की ट्रेड वाटत आहे. चला तर आपण याला कॉस्ट आणूया. आपण याला आता कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवलेला आहे मित्रांनो, कारण खालून 4 हॉर्समध्ये आणि 1 हॉर्समध्ये सुद्धा लेवल टच झालेले आहेत. तर इथून जर खाली मार्केट केली तर होऊ शकते, नाही तर लेवलपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. त्यामुळे आपण कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवले. अगर झालं तर आपलं टार्गेट हिट होईल, नाहीतर आपला स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट आपण याच्यातून निघून जाऊ, काय अडचण नाही. लॉस सुद्धा होणार नाही, कारण या मार्केटमध्ये तुम्ही तुमच्या पैशाला, जे बॅलन्स पैसे आहेत तुमच्या वॉलेटला, त्याला जितकी वाचून ठेवशाल ना तेवढं तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकता मित्रांनो. बाकी काहीही नाही. तर तुमच्याकडे पैसेच नसतील तर काय करणार, काय तुम्ही. लगभग आपली स्क्रीन रेकॉर्डिंग 22 मिनिटापर्यंत गेलेली आहे मित्रांनो. बघूया आगे आगे क्या होता है क्या नहीं. जरी नवीन कॅनन ओपन होत आहे, मिनिटमध्ये क्लोज झाली पहिलीवाली. कारण या कॅन्डलने हिटला जर क्रॉस केला तर मी अजून स्टॉप स्टार्ट करणार आहे, कारण यामध्ये मला भरोसाच वाटत नाही. कारण हिटला रनिंगमध्येच जर रनिंगमध्ये मित्रांनो केलेला आहे या कॅन्डल आपल्या हिरवीला, तर स्टॉप लॉसला अजून ट्रेड करणार आहे. स्टॉप लॉस अशा अडचणी येतात. आता बघा मी इथं स्टॉप लॉस ट्रेड करण्याचा प्रयत्न करतो, टच सोडून द्या होत नाही मित्रांनो. खूप अशा अडचणी येतात या. इतक्या वेळात तर आपला स्टॉप लॉस कधी कधी हिट सुद्धा होऊ शकतो मित्रांनो. आपण रिस्क घेणारच नाही या ट्रेडमध्ये, त्यामुळे आपण स्टॉप लॉस ट्रेड केलाय. आपण थांबत होतो, पण मोठ्या टाइम फ्रेमवर आपल्याला तिथे मार्केटने टच केल्यासारखं वाटत आहे, त्यामुळे रिस्क कशाला घ्यायची, इतकं आलं तितकं प्रॉफिट्स आहे. ऑलरेडी मी 1:3चा रिस्क रिवॉर्ड रेशो लावून ठेवलेला आहे, तर इथं पट्ट झालं तरी आपल्याला टेन्शन नाही. जर का मित्रांनो चला ऑर्डर कॅन्सल करूया, म्हणजे आपला डायरेक्ट स्टॉप लॉस ट्रेड करायचा, कारण याच्या खाली गेलं मार्केट जर या बॉक्सच्या खाली जर गेलं तर खूप असा मोठा फॉल पाहायला मिळेल. त्यामुळे आपण स्टॉप लॉस ट्रेड करूया. बघूया इकडं कुठपर्यंत आहे. बघूया जोपर्यंत आपला ट्रेड करता तेवढं आपल्या व्हिडिओज घेतच नाही. खूप आता तुम्हाला लक्षात आलं मित्रांनो, स्टॉप लॉस ट्रेड करत होतो, तर इथे दोन्ही हे जे ऑर्डर पंच केलेले आहे आणि हे आपला स्टॉप लॉस आहे, दोन्ही एका जागी आहे. तर किती अडचणी येतात, अशा ह्या अडचणी शिकण्यासाठी तुम्ही पैसे ट्रेड करा, तुमच्या लक्षात येईल. आता मी तर स्वतः सध्या मोबाईलच्याच हे करत आहे, त्यामुळे थोडंसं अडचण तर येणारच आहे. कारण स्टॉप लॉस ट्रेडिंग वगैरे हे आपल्याला आता असंच करून आपल्या अकाउंटला ग्रोथ करायचं आहे. मार्केटला जास्त छोटे छोटे स्टॉप लॉस देऊया आपण. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकण्यासारखं भेटणार आहे. बाकी तुम्हाला असं काय एवढं मार्केटचे लेवल कसे ड्रॉ करायचे, मार्केटला कसं प्रेडिक्ट करायचं, हे एवढं काही मला सांगता येणार नाही मित्रांनो. माझ्या स्ट्रॅटजीला किंवा माझ्या ट्रेडिंगला तुम्ही फॉलो करत असाल तर करा, कसं करतो कसं नाही ते पण तेवढं मला सांगता येणार नाही. मी आता शिकण्याच्या स्टेजमध्ये आहे. चला बघूया, हे जर झाली क्लोज तर माझ्या मते हिला जर हायला केलं तर अजून मी माझा स्टॉप लॉस ट्रेड करून तो, कारण मी रिस्कच घेणार नाही या ट्रेडमध्ये, कारण आतापर्यंत भरपूर अशी मार्केटला मी रिस्क दिलीत. बघू शकतो 28 मिनिटं झालीत आपल्या रेकॉर्ड करून. माझ्या मते त्याच्या आधी सुद्धा आता पण रिव्हर्स होण्याची शक्यता दिसत आहे. झालं तरी टेन्शन नाही, तर आपण ऑलरेडी आपला स्टॉप लॉस ट्रेड केलेला आहे.
0.6 USD, 0.6 USD. लक्षात ठेवा, एवढे तर आपण बुक केलेलेच आहे. तसं आहे. दुकानाचे रिप्लेसमेंट लावून बघूया. इथून रिप्लेसमेंट घेतलेला आहे. चालेल, आजचा पहिला आला बरोबर खाली जाऊ शकते. कभी कभी गलती से हो सकता है दोस्तों मित्रांनो, कारण कधी कधी गलतीने होऊ शकते की एखादी मोठी कॅन्डल एवढी मोठी होती ना, बस तसं आहे ना, जबरदस्त तरीके त्यासाठी लांबचा टाकून कितीचा आहे ते बघू का एकदा. 10चा आहे मित्रांनो रिस्क रेशो. हम्म, 33 मिनिटं झाली मित्रांनो, बघू शकता. लई बोरिंग आहे बाबा, ये लई इसके जैसा बोरिंग तो आज तक नहीं है कोई. आपको एकदम फ्री टाइम है तो आप इसमें आ सकते हैं. नाहीतर चुपचाप आपलं जे काम करायले, मिस्त्री काम करायले, ड्रायव्हिंग करायले, ऑपरेटरची करायले, शेती करायली, तेच राहा. बाकीच्या ह्याला जाण्याचा प्रयत्न करू नका. आता एकदा पुलबॅक घ्यायचा प्रयत्न करते वाटायला. जबरदस्त पुलबॅक इथे वाटायला आता. आपला स्टॉपला सीट होते काय होते की अरे होती का आपला स्टॉपला सीट. बघू शकता किती जवळ जात आहे मित्रांनो. होऊ पण शकते, नाही पण एक तर बघू शकता कसल्या कंडिशन मध्ये आपल्या स्टॉप लॉसच्या जवळ जाऊन मार्केट रिवर्स झालेला आहे मित्रांनो. ह्याच्यावर बघू शकता. आता जर तुमच्या फ्रीज जर पेपर ट्रेडिंग असताना तर तुमच्या मनाला तेवढं काहीच वाटलं नसतं. तर माझ्या मनात म्हणजे थोडीच पैसे होणार, पण मला इतकं असं वाटत होतं की लागते का स्टॉपला सीट होते का, पण झालेला नाही. स्टॉप लॉसचा मित्रांनो फायदा सुद्धा आहे आणि तोटा सुद्धा आहे. कारण इथे जर आता माझा स्टॉप लॉस आता हे झाला तर आपण या ट्रेडमध्ये एक्झिट झालो असतं आणि आता हा जर ट्रेड गेला कदाचित इथून जर असा खाली फॉल झाला तर आपण त्या ट्रेंडला फॉलो करू शकतो. एवढे याच्यात एक फरक आहे दोन्ही पण. आता सुद्धा कसा गेलाय जवळ आणि आता लागू शकते बी नाही बी. आता आपल्या आता काही नसते ते बघायचं. ट्रिगर झालेला आहे ऑर्डर फेल. यामध्ये खूपच फास्ट ऑर्डर फेल होत आहेत फ्युचर ऑप्शनमध्ये मित्रांनो. बघूया पुढे पण. चला आपण या ट्रेडमध्ये स्टॉप लॉस ना प्रॉफिटमध्येच आहे. चल तर आजच्यासाठी ट्रेडिंगच बंद आहे आपली मित्रांनो. चला भेटूया उद्या वगैरे. एखादा व्हिडिओ रेकॉर्ड केला तर थँक्यू सो मच. असं शिकण्यासाठी ट्रेडिंग तर आपल्या चॅनलला पेजला फॉलो करा. थँक्यू सो मच.